तर बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। बच्चू कडूंचं वजन 2 किलोंनी घटलंय। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं हे उपोषण सुरू आहे। काल पवारांचा बच्चू कडूंना फोन देखील गेला। आज जरांगे त्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रह केला, त्यानंतर मी बीपीची गोळी घेतली असं कडू यांनी म्हटलं। सांगणार, काल जिल्हाधिकारी स्वतः आलेले होते, त्यांनी तुम्हाला आग्रह केला की औषध उपचार घेतला पाहिजे, काय चर्चा काल झाली, काय सांगणार? आता कलेक्टरने खूप आग्रह केला। मला बीपीची गोळी 5 वर्षापासून चालू आहे आणि ते मी घेणं बंद केली होती। कलेक्टरने आग्रह केला का ते बीपीची गोळी तरी तुम्ही घ्या। आता मी ते घेत आहो 3 दिवसासाठी, त्यांचं ऐकतोय, नंतर बंद करेल। आणि बावनकुळेंची पण त्यांनी बोलणं करून दिलं, पण बावनकुळेंची भाषा काही बरोबर वाटली नाही। ते म्हणत होते तुम्ही आता कलेक्टर आले, उपोषण सोडून घ्या आणि आम्ही मीटिंग लावू। हे तानाशाहीची भाषा होती पालकमंत्र्याची। मला वाटत नव्हतं त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या पालकमंत्र्याकडून का ते या पद्धतीनं बोलणार। म्हणजे सत्तेतली मस्ती असली पाहिजे, पण ते अशा वेळीच दाखवली नाही पाहिजे असं सहज कोणाला पण अभिप्रेत आहे। आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। मी कार्यकर्त्यांना सांगितलं की 14 पर्यंत आपण शांततेत आंदोलन करा, 14 नंतर आपण ठरवू कसं। जरांगे पाटील येत आहे आज भेट घेण्यासाठी, कसं पाहता? जरांगे पाटील एक मोठा चेहरा आहेत, अनेक आंदोलन त्यांनी देखील केलेले आहेत, तुमच्या समर्थनार्थ ते आता येत आहे। सगळ्यांचं स्वागतच करतोय। त्या ओबीसीचे पण असेल नेते किंवा जरांगे जरी साहेब जरी असेल, आणि सगळ्यांनी येऊन शेतकऱ्यासाठी एकत्र यावं। शेतकऱ्यांसाठी एकत्र आलं पाहिजे असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।